सायलेन्सर काय काय विचार करतोय? तुझ्यावर कुठली केस ठोकायची याचा विचार करतोय तो. छकुला? छकुला म्हणायचं नाही मला. तू जर मला परत छकुला म्हटलीस तर मी तुझ्यावर मानहानीची केस लावी ना. अरे थांब थांब, थंड घे. एवढं गरम व्हायला काय आलं? आणि तू काय करतो इथे? मी इथे काय करतोय? वा, म्हणजे चोर तो चोर वर अंगात जोर. हा क्या बात आहे. माझीच गाडी आणि मलाच बोलायचं. तू इथे काय करतो? ओके ओके, मला आत्ता मॅटर कळतोय. हा, ही गाडी तुझी आहे? हो. हप्ता नाही भरतायत का? शो शायनिंग करायला घेतली गाडी? ए शट अप. हप्ते बिप्ते भरत नाही मी. कॅश डाऊन करून गाडी घेतलीये, कळलं? मग कांताबाईंनी मला का सांगितलं गाडी उचलायची आहे? अरे कोण कांताबाई? हा मी. तुम्ही का हिला माझी गाडी उचलायला लावली? ए, हप्ता नाही भरला ना म्हणून. पण शिवा. नाही, टेन्शन नाही घ्यायचं कांताबाई. याच्याकडनं बरोबर हप्ते वसूल करते मी. पण शिवा. नाही ना, काय नाही करणार हो हा. मी बघते ना कसे नाही देत हा हप्ते द्यायचे. हा, अरे शिवा, आपण चुकीची गाडी उचलली. असं कसं कांताबाई? नंबर हाच होता ना? काय सायलेन्सर? ते थोडा झोल झालाय. म्हणजे गाडीचा नंबर 8700 होता आणि माझ्या गाडीचा नंबर 8720 आहे. ते सकाळी नंबर सांगताना 20 म्हणजे 00 असं होतं तर 20 समजलंस. अरे बापरे, आता काय करायचं? माती खाल्ली वाटतं शिवानी. काय शिवा, त्या दिवशी कसं माझ्याकडनं चुकून तुझ्या गाडीचा इंडिकेटर फुटला. चूक झाली होती, पण तू मला शिक्षा दिलीस ना. 7000 रुपये घेतलेस तू माझ्याकडनं. किती? 7000 रुपये. तशीच मी तुला आता शिक्षा करणार. चिडू नको ना छकुल. आशुतोष नाव आहे माझं. आशुतोष? चिडू नको ना. का? आणि मी का चोऱ्या माऱ्या करीन? माझं स्वतःचं गाडीचं शोरूम आहे. देसाई ऑटोमोबाईल तुमचं आहे का? हो. वाटलंच मला. माफ करा साहेब. काय शिवामुळे हा प्रॉब्लेम झाला. शिवामुळे नाही, आपल्यामुळे. तू गप. तुला शाळा बिळा नाहीये का? आणि तू त्या दिवशी माझ्या क्वीनला मारत होतास. आज क्वीनच उचललीस माझी. आणि तुला कळत नाही का ग? नाही, तुम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये चला. चला. ऐक ना छकुल्या, मी काय म्हणते. आशुतोष, मी काय म्हणते, हे सगळं झालं बरोबर आहे, पण हे सगळं मिसअंडरस्टँडिंग मध्ये झालं. मिसअंडरस्टँडिंग? वाव. मिसअंडरस्टँडिंग मध्ये तू माझी गाडी उचललीस. किती छान. आणि माझ्या खिशात गाडीची किल्ली होती, ती कोणी घेतली? वा रे वा. त्या दिवशी तुला एक दिली होती मस्त कानाखाली, ती पुरेशी नाहीये, अजून हवी आहे? तू गुरु चेला. चला. छकुल्या ऐक ना माझं. मी तू आता आशुतोष, खर तर तू मला थँक्यू बोललं पाहिजे. अरे वा, मी तुला थँक्यू बोलू? तू माझी गाडी चोरलीस आणि मी तुला थँक्यू बोलू? अरे मी तुझी आता गाडी चालवली ना, तर टेस्ट ड्राईव्ह केली असं समज. गॅरेज आहे आपलं. मग क्लच प्लेटचा केवढा वास येतोय, जळली आहे ती. असं कसं शक्य? गाडी हालणार नाही. व्हील अलाइनमेंट हल्ली आहे, बेकार हल्ली आहे. व्हॉट? आणि सेन्सर काही वर्कच करत नाही. तू काही काम नाही करत का? काही बोलतेस तू? तू बोनेट ओपन कर. बोनेट. आता बॉनेट मध्ये काय आहे? मी सांगते ना, ओपन कर. हे बघ, ओपन कर. एवढं सगळं झालंय क्वीनला? गिअरबॉक्सचा केवढा आवाज आहे. शक्यच नाही, मी स्वतः मेंटेन करतो गाडी. डिझेलचा वास केवढा येतोय बघ. घे 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 ना, घे. चल ना. अरे कसं शक्य आहे यार? अरे डिझेलचा आवाज कशा येईल? माझी गाडी पेट्रोल. शिवा, परत गंडवलं हिने मला.
असल्या लोकांबरोबर काम करू नका. थांब. ए आशू 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 तू काय कांड केलं? ही का आली होती? कांड मी नाही, कांड तिने केलंय. आपली क्वीन पळवून आणली. ते बघ. आहे काय गाडी आहे? सोडणार नाहीये मी तिला. ए आशू ऐक, क्वीन सापडली आहे. मग जाऊ दे ना. काय जाऊ दे? अरे वेडायस का? सोडायचं नाहीये तिला, पोलिसात देऊया. नको नको. ए आशू आशू ऐक ना. आशू ऐक ना. सोड सोड तिला जाऊ दे. आशू जाऊ दे. सोड यार. तू मला सोड, मी तिला सोडणार नाहीये. मी तुला सोडणार नाहीये. मी तुला सोडणार. आशू 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 मी जाऊ दे ना. काय? आशू थांब. आशू नको. आशू ऐक. काय? काय? ऐक आशू सोड. जाऊ दे तिला. जाऊ दे. ऐक ऐक वहिनी गार्डन मध्ये बसले. तिला भेटायचंय ना? भेटायचं की नाही? थांब आपण तिला भेटूया. तू श्वास घ्या आधी. थांब. चल वहिनीला भेटू. ओके. इकडून जाऊ. दिव्या. वहिनी कुठे? दिव्या. वहिनी बघितलं बघितलं देव आपल्या सोबत आहे. हो. आपण वहिनीकडे चाललो होतो तो वहिनी स्वतःहून आपल्या समोर आली. हो ना. जा वहिनीला भेट जा. हो. ऐक ना, असं अचानक तिच्या समोर गेलं तर वेळ नाही वाटणार? आशू अरे प्रेमात असे योगायोग घडत असतात. हा एक मिनिट. हे घे. हे लाव. ही काय क्रीम आहे. कशाला? ही क्रीम लाव. वहिनी फुल फ्लॅट. तू का घेऊन फिरतोय क्रीम? अशा प्रसंगांसाठी. नाही काय आहे, असे प्रसंग माझ्या आयुष्यात कधी येतील माहित नाही. तुझ्या आयुष्यात आले तू वापर. ओके वापरतो. आणि घाबरायचं नाही. हा नाही अजिबात नाही. येस होऊन जाऊ दे. ओके. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. येस बाय. जोरदार. फुल जोरदार. भाई माझा डावा डोळा फडफडतोय. म्हणजे आशू सोबत स्कॅम होणार आहे. आशू थांब. क्रीम लावू नको. आशू ए पुढे गाडी थांबव. अरे मी सांगते ना पुढे थांबव. थांबा गाडी थांबव. अरे थांबव गाडी म्हणते तर. शिवा काय झाला? फिरायचं का मागे? तरीच म्हटलं तू त्या छकुल्याला असं कसं सोडलंस? हे पहिल्यांदा घडलं ना. ठोकायचं ना त्याला. पण शिवा तो तुझा पाठलाग का करत होता? हो ना त्या दिवशी पण त्याने मला मारलं तेव्हा तू त्याला मारलं नाहीस. ए चला जाऊन त्याला ठोकू. असं धुऊ ना त्याला आता. अरे थांब रे. त्याला सॉरी बोलायचं. काय? सॉरी का? त्या दिवशी त्याला सॉरी बोलायला लावलं ना आपण. हा पण त्याची मिस्टेक होती ना. आता आपली आहे. एक तर तुझ्या चुकीमुळे त्याची गाडी उचलली आपण. ठीक आहे ना शिवा, झाली गलती म्हणून काय त्याला सॉरी बोलायचं? हो. ए शिवा तू सॉरी नाही बोलायचं त्याला. शिवा मला थोडं डाऊट वाटतं. तुला त्या पोरा नाही असं काही नाहीये. मला फक्त त्याला सॉरी बोलायचंय. उतर गाडीवर न उतर. अरे उतर बोलते ना. शिवा ऐक ना. याची काय जरूरत आहे का? आपल्या पप्पाने आपल्याला सांगितलंय आपली चूक असेल तर सॉरी बोलायला लाजायचं नाही. आणि दुसऱ्याची असेल तर त्याला खाली फुकट माफ करायचं नाही. तू 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 सारखी का मध्ये येतेस माझ्या? तू हॉर्न वाजवलास ना मुद्दामून आता? मी सॉरी म्हणायला आले होते. तू मला सॉरी म्हणणार आहेस? मी आता तर दोनदा म्हणावं लागेल. आधी गाडीसाठी आणि आता. असू येतंय तुला? तुला हे फर्स्ट जॅक असू येतंय तुला? तुला गोरा गोरा पान छान फुलासारखा गोड चक्कुला दिसतोयस. एक्सक्यूज मी,
चकुला नाही म्हणायचं मला. मी आशुतोष आहे. आशुतोष, चकुला नाहीये मी. आशुतोष नाव आहे माझं, आशुतोष देसाई. आशू, तुला मी क्रीम लावायला सांगितलेली, तू तर आंघोळ केली. अंघोळ केली? अंघोळ केली? घे अंघोळ कर, तू पण कर. आशू यार, आता कसं वाटलं? हे घे. काय म्हणावं तरी आता, घरातनं बाहेर पडणं सुद्धा कठीण करून ठेवतील हे गुंड. अगं मला एवढं काही लागलं नाहीये सीता, काळजी करू नकोस. भाऊ नेमकं काय झालं ते सांग ना. काय झालं, अरे त्या गुंडांना पैसे हवे होते म्हणून हे सगळं केलं ते. मग दिलेत का तुम्ही पैसे? नाही, त्याची गरजच पडली नाही. म्हणजे? अगं तेवढ्यात तिथे एक मुलगी आली आणि तिने त्या सगळ्या गुंडांना पळवून लावलं. म्हणजे ती अशी लेडी गुंड वगैरे होती का? नाही नाही, ती गुंड नव्हती. ती चांगल्या घरातली होती आणि चांगल्या कामासाठी धावून येणारे कधी गुंड नसतात. हिरो होती, हिरो. तू तिला लेडी सिंगम म्हण. लेडी सिंगम. तुम्ही आणि तुमचे शब्द, भांडणारे सगळे वाईटच असतात. दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे नेहमी चांगले असतात. दुर्गा कशी दुष्टांचा नाश करायला पुढे आली होती. अरे भाऊ, हे तर असं झालं की तू घरच्या लक्ष्मीला बघायला गेला होतास आणि दर्शन झालं दुर्गेचं. बरोबर की. ते काही असू दे, तुम्हाला काही झालं असतं तर मी एक काम करते, मी देवासमोर दिवा लावते. जे काय संकट आहे ते सगळं लोटलं पाहिजे. मला तर वाटतंय त्या मुलीच्या रूपात देवच आला होता ते संकट दूर लोटायला. भाऊ, तू राहू काळ संपल्यानंतर बाहेर पडलास ना, म्हणून एवढ्यावर तरी निभावलं. लक्ष्मण, पण मला ती मुलगी इतकी आवडली, दुसऱ्यांच्या मदतीला धावणारी, दुसऱ्यांचा विचार करणारी. मी तिला मनोमन आशीर्वाद दिले. भाऊ, तू तिचं एवढं कौतुक करतोयस, आता मलाही तिला भेटावंसं वाटतंय. अरे मग जा ना, त्या वस्तीत जा, भेट तिला. सगळे तिला ओळखतात. हो, भाऊ दिव्याचं एवढं कौतुक करतायत म्हणजे त्यांना दिव्या आवडलेली आहे. मलाही भेटायचंय. अरे ऍक्च्युली मला ती खूप आवडते, पण आम्ही ना भेटलोच नाहीये. सो अरे आशू, अरे असं कसं ती तुला भेटेल? कसं भेटेल म्हणजे? आता लग्न होणार आहे आमचं, मग भेटलं तर पाहिजे. अरे स्वप्नात येते ती माझ्या. कोण? अरे असं काय करताय तुम्ही? दिव्या. दिव्या? एक मिनिट. भाऊ, मला सांगा, तुम्ही दिव्याच्या घरी गेला होता? अरे कोण दिव्या? मी काय दिव्या बिव्याच्या घरी गेलो नव्हतो रे बाबा. मी त्या आपल्या मी त्या ऑडिटरच्या घरी नाही रे बाबा, ऑफिस मध्ये गेलो होतो. काय लक्ष्मण? एक मिनिट, तुम्ही सगळे खेचताय ना भाऊ, तुम्ही खेचताय ना माझी? काय? मी तुझी खेचतोय? लक्ष्मण, मी याची खेचतोय? काय आशू, काय बोलतोयस तू? उर्मिला, मी नाही. संपदा, मी याची खेचतोय? हो. पकडला. मला हे अजिबात आवडलेलं नाही. भाऊ, तुम्ही नेहमी असं करता. भाऊ, इकडे या पटकन. वंदनाताई, हे 50 घ्या पिकोफॉलचे, उरलेले पुढच्या आठवड्यात देते. अगं 50 तरी कशाला देतेस? एक काम कर, चेकच दे की. आणि तुझ्याकडे पैसे आले का नाही मग सांग, मग चेक टाकतो बँकेत. काय आई, तू गप गा. दर महिन्याला साड्या घेते आणि हिच्याकडे फॉल बिल्डिंगला द्यायला पैसे नाहीत काय? आपल्याकडे काही झाड लागलंय का? हे बघ बाई, अगं आमच्या घरात लगीन हाय, तो पैसे लागणार का नाही आम्हासनी? मग बरं बायाजी, मी देते. हा, उद्याच देते. हा, उद्याच देते म्हण. अजून उद्याच आहे का हिचं? उद्या देते. काय ग वंदे, कसला विचार करती सगळी एवढा? ह्या बघ वंदे, काय बी काळजी करू नकस.
अगं आपल्या पोरीला एवढं चांगलं स्थळ मिळालंय, समद चांगलं होणार आहे ना ग, काळजी करूस. आई तुम्हाला कळतंय ना, हो ते एवढे श्रीमंत आहेत, पुढच्या 10 जन्मात सुद्धा आपण त्यांची बरोबरी करू शकणार नाही. अगं आपल्याला बरोबरी कुठं करायची त्यांच्या बरोबर, आपल्याला नाती जोडायची आहेत त्यांच्या बरोबर. वंदे, अगं लग्नाच्या गाठी देवानं स्वर्गातच बांधलेल्या असत्यात, न ग काळजी करूस, उगा आपली काळजी करत राहते. आई आपण त्यांना शिवाबद्दल काहीच सांगितलेलं नाही हो. त्याचा त्रास होतोय होय तुला? अगं येईल तेव्हा सांगूया की. आणि हे लग्न पण शिवामुळे मोडलं तर? असं काय बी होणार नाही. अगं आपली शिवा थोडीशी आडगी हाय, पण मनात लय मऊ हाय. आपल्या बहिणीच्या सुखाआड यायची नाही ती, उलट तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालील. आशुतोष केवढा प्रेमात बुडालाय बघितलंस? हो ना. जेव्हा मी त्याला सांगितलं की मी त्या मुलीबद्दल बोलतच नव्हतो, चेहराच पडला त्याचा. हो का? तुमच्यावरच गेलाय. माझ्यावरच म्हणजे काय? माझ्या वडिलांनी जेव्हा लग्नाला नकार दिला होता तेव्हा तुमचा चेहरा सुद्धा असाच पडला होता. हो, पण त्यानंतर मी आमच्या या घरच्यांसाठी एक अत्यंत सुंदर आणि संस्कारी सून आणलीच ना. आपला आशुही तेच करतो आणि आपली सून अगदी तशीच आहे, अगदी 52 कशी सोनं. लक्ष्मी आहे बघ, लक्ष्मी. तुम्ही भेटलात तिला? म्हणजे काय भेटलोच, तिनंच तर मला ही पत्रिका दिली. सीता ती आपल्या घरात छान रोळेल बघ, मुळात संस्कारी दिसते. भाऊ, अहो हे काय ऐकते मी? तुम्हाला त्या वस्तीत काहीतरी प्रॉब्लेम झाला? काही नाही ग, काही नाही झालं. पण तुम्ही त्या मुलीला भेटायला गेला होतात ना? हो. मग तिथे काही झालं नाही ना? म्हणजे? नाही म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना, जाताना कुठे जाताय असं विचारू नये, अपशकुन होतो. मग खरंच झाला नाही ना अपशकुन? अगं असं कसं नाही झाला? ते काय भाऊंच्या हाताला लागलेलं दिसतंय ना. काय? अरे फार काही नाही लागलं, फक्त मुकामार आहे. नशीब हातावर निभावलं. आणि भाऊ आपल्या ड्रायव्हरला मारलं म्हणे. बाप रे! आई, आपल्या आशूचं जर त्या मुलीसोबत लग्न झालं ना तर अपशकुनच होईल. अगं काय बोलतेस? अहो नाहीतर काय, ती वस्ती फारशी चांगली नाहीये म्हणे. उद्या खरंच जर का लग्न झालं तर मग वरचेवर जाणं होईल ना. आणि मग परत असं काही झालं तर. एक मिनिट, असं काही बोलू नका रे, अपशकुन वगैरे. हे सगळं मायेने आणि कष्टाने उभं केलंय, त्याला धक्का नको लागायला. सीता असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीत वाईट बघायची सवय लागली की वाईटच दिसतं. तुम्ही उलटाही विचार करू शकत नाही की एवढ्या संकटानंतर मी त्या मुलीला भेटलो म्हणजे तिचा पायगुण चांगला असेल. हो सीता, तीच मुलगी येईल आपल्या घरात सून म्हणून. आई भाऊंना आराम करू दे, काही लागलं तर सांगा. हो. सीता, तू कीर्तीच्या बोलण्याचा इतका विचार करू नकोस. काळजी वाटते हो. मला माहितीये तुझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे,
पण उद्या गुरुजी येत आहेत, त्यांना आपण ती पत्रिका दाखवू. त्यानंतर ते सगळं जे सांगतील त्यावर सगळं ठरेल. शिवाची पत्रिका तर मी दिलीये, आता उद्या त्यामुळे लग्न मोडायला पाहिजे बास. मग मी आणि माझा चंदन